ओके. बघा, लास्ट टाईम म्हणजे आधीच्या लेक्चरला जे काही मी थोडंफार माहिती सांगितली ती एक इन जनरल माहिती होती. ठीक आहे ना. इन जनरल म्हणजे कसं की थोडंफार नॉर्मल तुम्हाला सांगितलं. आता ॲक्च्युअलमध्ये थोडंसं आपण सायन्स फील्डमध्ये थोडंसं आपण बघूया नक्की तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत, कशा कशावरती आपल्याला वर्क करायचं आहे, नक्की काय विषय असणार आहे. कारण बघा, होतं कसं आहे की आत्तापर्यंतचा जो पार्ट आहे तो सिम्पल होता. म्हणजे सिम्पल म्हणजे काय, कन्फ्युजनचं काही कारण नव्हतं तिथे. ठीक आहे. ओके. कन्फ्युजनचं कारण नव्हतं म्हणजे कसं, 7th स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड टू 9th टू 10th. ओके. तेच तेच सब्जेक्ट्स होते. नवीन सब्जेक्ट एक होते का कोणते मध्येच? 7th स्टँडर्डला सायन्स होता आणि 8ला नाही आहे असं होत होतं का? नाही. हिस्ट्री, सिविक, जॉग्रफी 9th स्टँडर्डला होते, 10thला नाही आहे असं होतं आहे का काही? तेच सब्जेक्ट्स होते. बट आता जेव्हा तुम्ही 10thमधून 11thला जाणार आहात, ठीक आहे, त्यावेळेला सायन्समध्ये जाताना तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स फेस करायचे आहेत. वेगवेगळे सब्जेक्ट्स म्हणजे काय, खूप काही ते असं रॉकेट सायन्स नाही तिथे. ठीक आहे. वेगळे सब्जेक्ट्स म्हणजे काय केलं आहे, बेसिकली तुम्ही लक्षात घ्या, एक आयडिया म्हणून सांगतो. जो सायन्स सब्जेक्ट आहे ना तुमचा, समजा 10च्या हिशोबाने बघू, हां, सायन्स 1 बघूया. ठीक आहे. आणि सायन्स 2 बघूया. ओके. सायन्स 1चं त्यांनी कशामध्ये डिव्हिजन केलं माहिती का? फिजिक्स, केमिस्ट्री हे टॉपिक्स होते 10thला, आठवत आहे? 6 टॉपिक्स फिजिक्सचे होते, 4 टॉपिक्स कसले होते? केमिस्ट्रीचे होते. आणि सायन्स 2 जो पार्ट होता तो काही पार्ट बॉटनीचा म्हणजे स्टडी ऑफ प्लांट्स आणि काही पार्ट झूलॉजीचा की ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ ॲनिमल्स असं म्हणतो आपण, असा बायोलॉजीचा पार्ट होता. ठीक आहे. ओके. तर आता त्यांनी स्पेसिफिकली जो सायन्स पार्ट आहे ना, या पूर्ण सायन्स पार्टला त्यांनी बघा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी याच्यामध्ये डिवाईड केलं आहे. ठीक आहे. म्हणजे सायन्सला कम्प्लिटली कशामध्ये डिवाईड केलं? ऑब्वियसली फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी यात डिवाईड केलं आहे. वेगवेगळे सब्जेक्ट्सच करून टाकले त्यांनी. सब्जेक्ट काय केले डिरेक्टली, कम्प्लिटली. सायन्स हा एक सब्जेक्ट होता आधी, त्याला कम्प्लिटली 3 सब्जेक्ट्समध्ये डिवाईड करून टाकलेलं आहे तुम्हाला. फिजिक्स वेगळा आहे, केमिस्ट्री वेगळा आहे, बायोलॉजी वेगळा आहे. असे 3 सब्जेक्ट्समध्ये त्यांना काय केलं आहे, डिवाईड करून टाकलं आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय बघा, आता 11thला गव्हर्नमेंटने आपल्याला काय काय सांगितलं आहे बघा. आता तुम्हाला इथे काही कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. कोणते सब्जेक्ट्स आहेत? काही कंपल्सरी सब्जेक्ट्स असणार आहेत. ओके. देर आर सम कंपल्सरी सब्जेक्ट्स. ओके. बघूया, मी थोडंसं इथे याला टेबल फॉर्मॅटमध्ये करतो, लिहितो जरा. आता कंपल्सरी सब्जेक्ट्स कोणते कोणते बघूयात. ठीक आहे. पहिला आहे इथे इंग्लिश सब्जेक्ट की जो कंपल्सरी. सेकंड आहे इथे फिजिक्स आणि थर्ड आहे इथे केमिस्ट्री. हे 3 सब्जेक्ट्स काय केलेले आहेत, कंपल्सरी. ठीक आहे. इंग्लिश, फिजिक्स अँड केमिस्ट्री. म्हणजे सायन्सला गेल्यावरती तुम्हाला हे 3 सब्जेक्ट्स घ्यायचे. याला काही तुम्हाला ऑप्शन नाही आहेत. आणि ॲक्च्युअलमध्ये बेसिक आहे फार, ते लाईफचं बेसिक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथं त्यांनी काही
ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहे, ठीक आहे. ओके, तर या ऑप्शनल सब्जेक्टला मी इथे लिहून ठेवतो. एनी टू यातले किती लागणार आहे तुम्हाला? एनी टू कोणतेही दोन असले सिलेक्ट तुम्ही करू शकतात, कोणतेही दोन. त्यातला बघा, पहिला मी लिहितोय मॅथमॅटिक्स, दुसरा मी लिहितोय माहिती तुम्हाला कोणता आहे? बायोलॉजी. तिसरा मी लिहितोय जॉग्राफी. आणि अदर दॅन दिस एक मी इथं मेन्शन करतोय CS, त्याला थोडंसं स्टार मार्क करणार आहे मी. कम्प्युटर सायन्स, म्हणजे फुल फॉर्म नाही लिहित, कम्प्युटर सायन्स, ठीक आहे. तर जो कम्प्युटर सायन्स आहे तो तुम्ही घेऊ शकतात. फक्त याची खासियत काय माहिती का? कम्प्युटर सायन्स जो आहे इट इज राऊंड अबाउट म्हणण्यापेक्षा 200 मार्क्सचा आहे तो. किती मार्क्सचा सब्जेक्ट आहे? बाकी सगळे 100 मार्क्सचे जसे रेग्युलर असतात तसेच. आता याच्यामध्ये काय बघा, लक्षात घ्या, मी एक तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो. बघा, हे 3 सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी आहे. 3 सब्जेक्ट कंपल्सरी असल्यामुळे 300 मार्क्स जे आहे ते तुमचे इथे झाले सिलेबसचे, बरोबर आहे. सिलेबसचे 300 मार्क्स तुमचे इथे झाले. आता नंतर याच्यानंतर बघा, याच्यातले कोणतेही दोन जर घेतले, समजा मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी, याचे 100 याचे 100 आणि ते 300 किती होणार? 500. समजा तुम्ही घेतला बायोलॉजी अँड जॉग्राफी, तरी पण किती होणार? 500. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुम्ही मॅथमॅटिक्स अँड जॉग्राफी घेतला तरीही चालेल, तरी किती होतात? 500. ठीक आहे. CS बद्दल मी बोलणार आहे, अजून CS बद्दल बोलूया, थांबा. ठीक आहे. मी इकडे येतो, हा ऑप्शनल सब्जेक्टचा पार्ट झाला आणि मी इथं लिहितो जनरल सब्जेक्ट्स, सायन्स, एनीवन, यातला कोणताही एक. कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत अजून बोललो नाही आहे मी, त्याच्याबद्दल बोलणार आहे. यातला पहिला आहे, फर्स्ट वन आपण म्हणूया IT, सेकंड हिंदी, थर्ड वन समजा मराठी, अगेन नंबर 4 जर्मन, नंबर 5 फ्रेंच, नंबर 6 संस्कृत. ठीक आहे. ह्या 6 पैकी कोणताही एक तुम्ही सिलेक्ट करू शकतात. इकडचे 300 मार्क्स कंपल्सरी सब्जेक्टचे. कम्प्युटर सायन्सचं नंतर बोलणार आहे, म्हणून इथे डॉटेड लाईन मी दिलेली आहे, त्याच्यावरती आता बोलत नाही. यांच्यातले कोणतेही दोन, ठीक आहे. आणि इकडचा एक, म्हणजे टोटल इथले 300, इकडचे कोणत्या तिघांपैकी 2 घेतले तर 500 आणि इकडचा एक घेतला तर त्याचे 100, म्हणजे टोटल किती झाले? 600. अशा पद्धतीने तुमचं सब्जेक्ट सिलेक्शन्स असणार आहे. अशा पद्धतीने काय तुमचं सब्जेक्ट सिलेक्शन तुम्ही करू शकता. बघा, कम्प्युटर सायन्सची एक आहे ना खास बात आहे, लक्षात घ्या. कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? बघा, पहिली गोष्ट, तुम्हाला कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट घ्यायचा असेल तर बायोलॉजी घेता येत नाही तुम्हाला. ठीक आहे.
जॉग्रफी पण घेता येणार नाही. तुम्हाला मॅथमॅटिक्स तुम्हाला कंपल्सरी त्या केसमध्ये. काय कंपल्सरी आहे? मॅथमॅटिक्स. म्हणजे हे किती झाले? 3 सब्जेक्ट्स. ठीक आहे, ओके. नंतर हा एक किती झाले? 400 आणि याचे 200 किती झाले? 600. इकडच्या सब्जेक्टची गरज पडणार नाही त्या केसमध्ये तुम्हाला. आलं लक्षात? सर मग याचा फायदा काय? 200 मार्क्सचा आहे तर याचा फायदा असा आहे की या 200 पैकी ना 100 मार्क्सचा बघा, कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत काय 100 मार्क्सचा तुमचा थेरॉटिकल पेपर असतो आणि 100 मार्क्सचं जे आहे ते काय आहे? प्रॅक्टिकल असणार आहे. काय असणार आहे? आपल्याला ऑब्विसली माहिती आहे प्रॅक्टिकलला चांगले मार्क पडतात, बरोबर आहे? माहिती आहे ना? ओके. प्रॅक्टिकल असल्यामुळे 100 मार्क्सचा तुमचा जो इकडचा जो 100 मार्क्सचा सब्जेक्ट होता तो काय झाला? ओमिट. म्हणजे तुम्हाला इथे हिंदीचा, मराठीचा, जर्मन, फ्रेंच, संस्कृत, एनिथिंग IT त्याचा अभ्यास करायची गरज पडणार नाही. तुमचा लोड कमी झाला ना. ऑब्वियसली प्रॅक्टिकल्सला आपल्या एक्सपिरियन्सनुसार चांगले मार्क पडतात. कम्प्युटर सायन्सची पण थेरी काय फार जास्त अवघड नसते. त्याचाही अभ्यास केला गेला की तुम्हाला स्कोरिंगला 12th स्टँडर्डला मदत होते. पण हे कोणासाठी? फक्त ज्यांना PCM म्हणजे मॅथमॅटिक्स म्हणजे इंजिनिअरिंग बेसिकली सांगतोय. ठीक आहे, इंजिनिअरिंग, BTech, आर्किटेक्चर, प्लॅनिंग, ठीक आहे, ह्या टाईपच्या म्हणजे कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असेल तर गो फॉर द कम्प्युटर सायन्स. तो एक खूप चांगला ऑप्शन आहे. तुमचा एक सब्जेक्टचा लोडच कमी होऊन जातो. आलं लक्षात? हां, पण ज्यांना मेडिकल फील्डला जायचं आहे, बायोलॉजी आपल्याला ठेवायचं आहे, काहींचं ठरलेलं असतं की मी फक्त बायोलॉजी फील्डमधूनच पुढे काहीतरी करिअर करणार आहे, तर त्यांच्यासाठी कम्प्युटर सायन्स नसणार आहे. आलं लक्षात? समजलं? सब्जेक्ट सिलेक्शन कसं आहे कळालं तुम्हाला याच्यामध्ये? 300 मार्क्स याच्यातून, 200 याच्यातून, या तिघांमध्ये जर सिलेक्ट केलं तर कम्प्युटर सायन्स जर घेतलं तर हे 2 घेता येत नाही, बायोलॉजी आणि जॉग्रफी, आणि इकडं गरज पडत नाही. पण समजा कम्प्युटर सायन्सचा विचार सोडला, त्या तिघांपैकी कोणते तरी 2 घ्यायचे आपल्याला, ठीक आहे, आणि इकडचा 1. पण याच्यामध्ये ट्विस्ट काय माहिती का? जर तुम्ही मॅथ्स ठेवलं तर फक्त मॅथ्स ठेवलं, मॅथ्स आणि जॉग्रफी, बायो नाही घेतलं तर मेडिकल फील्डला जाता येणार नाही कोणत्याही पद्धतीच्या. समजा तुम्ही बायोलॉजी आणि जॉग्रफी ठेवलंय, याचा नाही बोलत आहे, बायोलॉजी आणि जॉग्रफी घेतलंय, मॅथ्स नाही घेतलाय, तर तुम्हाला इंजिनिअरिंग फील्ड, आर्किटेक्चर फील्ड, हे जे फील्ड्स आहेत ते कम्प्लिटली क्लोज होतात. ते नाही होत. तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही मेडिकल फील्डला जाल पुढे जाऊन का इंजिनिअरिंग फील्ड, अजून सर फायनलाइजच नाही आहे, तर तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे दोन्ही घेतलेले 11thला कधीही सोयीस्कर असतात, की जेणेकरून नंबर ऑफ ब्रांचेस, नंबर ऑफ फ्युचर एलिमेंट्स तुमच्यासाठी काय आहेत? ओपन असतात. तुम्ही कुठेही नंतर जाऊ शकतात. हे त्याचं एक ॲडव्हान्टेज आहे. आलं लक्षात मला काय म्हणायचं आहे? ठीक आहे, तर सध्याला तुम्ही काय करा, हा जो टेबल आहे एवढा सगळ्याच्या सगळ्या लिहून घ्या. मी तुम्हाला पुढचं सांगतो मला काय माहिती द्यायची आहे ते.